तर आज बनवूयात मस्त असं सुक्या माशाचं कालवण. आता सुक्या माशांच्या कालवणाचं नाव जरी काढलं ना तरी पटकन तोंडाला पाणी येत. सुके मासे आणि त्यात मस्त असं वांग आणि गरम गरम भातासोबत आ हा हा, चव तर काय एकच नंबर. जर तुम्हाला ही सुके मासे आवडत असतील तर ही रेसिपी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. चला तर मग पटापट सुरुवात करू. तर त्यासाठी लागणार आहेत आपल्याला पहिला सुके मासे. तर हे मासे आपण घरी सुकवलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ तर बघितलाच असेल. तर त्यातलेच हे काही थोडेसे मासे आहेत आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत वांग. आता सुक्या माशांमध्ये जर वांग नसेल तर सुक्या माशांचं कालवण हे अपूर्णच. तर इकडे मला तर वांग आवडतं. आता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाका. तर इकडे आपण पहिला सुके मासे जे आहेत ते व्यवस्थित असं धुवून घेणार आहोत. आता धुवून पाणी लगेच काढायचं आहे आणि इकडे मी वांगे उभी चिरून घेतलेली आहे. 2 वांगे मी घेतलेली आहेत. तर चला पटापट आपण रश्श्याची तयारी करू. इकडे आपलं कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण लसूण आणि कांदा घातलेला आहे. कांदा आपल्याला भरपूर घालायचा आहे आणि मस्त असा कलर चेंज झाला की त्यामध्ये आपण सगळे मसाले जे आहेत ते टाकून घेणार आहोत. यामध्ये हळद, गरम मसाला, तिखट मसाला आणि थोडासा कलरचा मसाला मी इथे घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून तर आपण याच्यामध्ये जे धुवून ठेवलेले मासे आहेत ते घालून घेणार. तोपर्यंत तुम्हाला कोणाकोणाला सुके मासे आवडतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला थोडे थोडे करून असे आपण सगळे मासे जे आहेत ते व्यवस्थित असं घालून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण जे चिरलेली वांगी आहेत ती सुद्धा याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आता मला तर वांग खूप आवडतं, म्हणजेच माशांपेक्षा खूप जास्त. कारण काय आहे माहिती का, या माशांमध्ये वांग्याला माशांपेक्षाही जास्त चव येते. आणि इकडे माशांमध्ये आपण वांगी घातलेली आहेत आणि पुन्हा एकदा आपल्याला हे सगळं मिक्स 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 करून घ्यायचं आहे. आता हलक्या हाताने करा. जरी मासे सुकलेले असले तरी पण मिक्स करताना हे तुटतात. आता इथे मी गरम पाणी घातलेलं आहे. आता त्यानंतर आपण हे मासे जे आहेत ते शिजायला ठेवू. आता वांग शिजेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. जर नुसते सुके मासे असतील तर 5-10 मिनटामध्ये पटकन होऊन जातात, पण ते वांग शिजायला थोडासा वेळ लागतो. आता एवढाही वेळ नाही लागत की जेवढे आपण वाट नाही बघू शकत. तर इकडे 15 ते 20 मिनटात आपलं मस्त असं सुक्या माशांचं कालवण रेडी झालेलं आहे. आणि हां, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक पेजवर जर बघत असाल तर पेजला फॉलो जरूर करा. आता माशांचं कालवण तर झालेलं आहे रेडी. आता याचा आस्वादसुद्धा घेऊया. तर इकडे मी मस्त असा भातासोबत सुके मासे केलेले आहेत. खरं तर भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता, पण भातासोबत आहा, गरम गरम मासे आणि गरम गरम भात एक नंबर. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा.